मीरा, मीरा, मीरा व कुठं गेली गड्या मीरा? मीरा तर स्वयंपाकघरात आहेच नाही. आणि हे सारा भन पडला पसारा. काय बाबा हे कुठं गेली हे? काय स्वयंपाक झाला वाटते हिचा. पण एवढा लवकर हिनं केला कोणासाठी स्वयंपाक? सुनील एवढा लवकर जेवते काय गड्या? 9च वाजले तर अजून स्वयंपाकही झाला काय हिचा? काय झालं काही समजून नाही राहिलं. सारा किचनमध्ये गंदगीच पडली आहे. नाही तर गेली असन बाहेर. पण बाहेर खायला जाईन ही आता? नवीन नवीन सुनवायरी आहे ना. घरातच पाहतो मी कुठं आहे तर. हिच्या खोलीतच असन नाही तर. सुने तर नाही दिसला मले. बरं मी तर लय बाईची उठली गड्या, पण मला दोघंही नाही दिसले. आली नाही, ती नाही आली का बाई चहा घेता काय का तोंड धुवा का काही काही म्हणाली नाही आली. तिच्या खोलीतच जाऊन पाहतो जराशी. पण तिथं झोपलीच आहे व अजून. ढारढोर घोरून राहिली मस्त. वा वा वा, नवीन नवीन सुनवायरी आहे हे. बरं आपल्या घरी पाहुणे आहे का काही आहे हे बी माहित नाही काय पोरीले. आता आई नाही सुने इथं. तो तर गेलाय वाटते बाहेर, दुकानवर गेला का काय तर. बाईचं कर्तव्य नाही काय बाई माणसाला चहा करून देणं. हा हे तर मस्त झोपली आहे. थोडी काही बोलत नाही का इले? बोलत नसन म्हणत असं. आता नवीन आहे तर राहू दे. आता नवीन नवीन येलवण इले जास्त. आणि हे काही ऐकन नाही मग. यालाही समजायला पाहिजे जरासं. हा का चहा करून मागाव का तिला सांगाव का घरी आपल्या पाहुणे आहे, दोघात दोघं आहे तर ठीक आहे. आता सासू सासरे असले तर हे असते ते झोपली असती काही एवढाला वेळशी. मग ते सुशीला बोलते तर आपण म्हणतो का तेच बेकार आहे. हा पण हे काय वे बाबा हे अजबच झालं हे तर. पहिल्यांदाच पाहून राहिली मी कोणती नवीन सुनवाईली एवढाला वेळ झोपते म्हणून. मीरा, मीरा, मीरा व उठाली खाली नाही बाई साहेबा. वा वा मस्त आहे. अशी झोपे असन हे पहिली हिच्या घरी. आता हिला हेच सवय आहे. पण नवऱ्यानं सवय तोडायला पाहिजे हिची आता. मग झोपणं तिकडे. सगळे कामं धंदे करून किचन सारा भन तसंच पडलाय. सारा गयाटा तिथं. हा सारा घर झाडाचं आहे बापा. नवरा कामावर गेला आणि बाई मस्त झोपली. मीरा, 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 मीरा उठ ना. बापा बापा 9:30 वाजून गेले व. मी वाटच पाहून राहिली सकाळचे 6 वाजतापासून. का म्या म्हटलं बाई आता हेच नाही येऊन राहिली तर आपणही लेटलं राहा. मला सवय नाही एवढा वेळ झोपाची. तरी मी हिच्यासाठी 7-7:30 पर्यंत झोपली आज. एवढा वेळ झोपत नाही मी. मीरा, मीरा, झोपू द्या ना सुनीलजी, झोपू द्या ना. कोण त्रास देऊन राहिले? मीरा उठ. होय उभी होय. हा जराशे घरातले कामं घेऊकडे ध्यान देत जाय. एवढाला वेळ झोपणं बाईच्या याच्यात नसते. कोणती बाई होय बाबा एवढाला वेळ झोपते. हा नवराही चालला गेला, घरी पाहुणे आहे आपल्या ही फिकर नाही उठुले. गीता बाई मला असं वाटलं दिवस पिंगातच आहे काय, म्हणून मी झोपलीच होती. तुम्ही सांगा ना का बापा मायनात बैले. आता तू सांग माझ्या जागी ती असती तर किती शिव्या खाल्ल्या असत्या त्या. हा पण माझ्या काही अधिकार नाही बे तुला बोलायचा. पण समजून सांगायचा जरूर आहे. हा मोठ्या बहिणीसारखी आहे तर तुला जरूर मी समजून सांगन का मीरा एवढाला वेळ झोपत नसते बाई. आपल्या यानं वागा लागते. कधी कोणी पाहुणा येऊन जाते, काही येऊन जाते. हा आपल्या इच्छी हे एवढ्या दूर जाते म्हटलं वार्ता. सोपी गोष्ट नसते. बैली इज्जत कमावाले लय लागते, गमावाले काहीच नाही लागत म्हटलं बाई. हा गीता बाई मला कनी ते म्हणजे हो सांग ना तू का मला रोजच झोपाची सवय आहे एवढ्याला वेळ. हा पण हे 9-9:30 वाजेपर्यंत झोपत असते काही कोणी? घराले फळा नाही. ते स्वयंपाक घरात त्या काही रात्री स्वयंपाक केला का काय केलं तर सारं भन तसंच पडलाय. हा किचन ओटा सप्पा करून ठेवा, भांडे धुईधाय करून ठेवा, मग आपलं झोपाले जाव. हा एवढं तर तुम्हाला कामं नाही आहे व. दोघं आहे तुम्ही. अनभय तर बसली होती मी आली तर. त्याच्यापेक्षा तेवढ्या आवर केलं असतं, कामं केले असते, किती चांगलं वाटलं असतं. जसं रात्री होतं म्हटलं आता करते बाई हे तसंच आताही आहे. हा म्हणजे तिथून तू सारखी झोपायला झाली नाही. आणि एवढा वेळ काय केलं बापा मग? का रातभर जागली काय का झोपलीच नाही रातभर? हा का एवढाला वेळ आता झोपून राहिली? असं झोपत नसते एवढा वेळ. आता मी होय तर समजून तरी घेईन. दुसरं कोणी राहील ना तर समजणार नाही. तुलेच बोलन आणि साऱ्या गावभर करून म्हटलं. हा गीता बाई मी की नाही आता हे काय करते, सकाळी चालले जाते कोणी आणि येतच नाही मग तिकडून लवकर. 1-2 वाजता येते. मग मी झोपून जात असतो. झोपतो, चहा हे पेत नाही. मग मी एकटीच आहे चहा पेणारी. हा ते मग मी आता त्याला कधी कधी देतो म्हणून पेते. नाही तर ती चहा काही तशी त्याला आवड नाही चहा प्यायची. म्हणून ते उठते आणि चाललेच जाते. मला उठवत नाही ना काही नाही. अरे तो नाही उठवत, पण आपलं काम आहे. माणूस आपल्या समोर गेला पाहिजे. हा माणूस चालला जाते, आपण झोपलंच राहतो. बरं वाटते काय हे? असं झोपत नको जो एवढाला वेळ. 9:30 पावणे 10 वाजून राहिले आता. कर आता घरातले कामं कर पटपट. हा मला सकाळी एक तर चहा प्यायची सवय.
मी कधीची उठली बापा, 6:30 वाजतापासून उठली. तर एकदम काय म्हणते, पाहतो तर नव्हच. मग मॅ म्हटलं बाई अजून ही आली नाही पोरगी, पेता काय बाई चहा का काही. म्हटलं जाऊ दे, इले कायले त्रास द्यावं, कामं करत असन. अजून झोपली मी 7:30 झोपही नाही आहे तरी मोठ्या मुश्किलनं झोपली. मग उठली बाई 7:30 पाहतो तर तो कुठंच नाही. हां, मग बाहेर गेली. बाहेरून ते शेजारून ते आहे काय आहे तर तिथून फुलं आणले तोडून जराशे. म्हटलं इले फुलं गिलं लागन, म्हटलं फुलं घेऊन आली. ते आपलंच आहे गीताबाई, ते जे आहे ना ते तिकडलं प्लॉट, ते आपलंच आहे. हे विकत घेतलं तर त्या लोकांचेच झाड होय म्हणते ते लावलेले. आता आपल्या विचार आहे ते. असं काय ते यानंच घेतलं होय नाही, चांगलं केलं. हे जागा ना ती जागा भरपूर होऊन जाते तुमच्याजवळ. मग हा, मला पहिलं माहित नाही होतं. मग त्यानं सांगितलं मला आपलंच आहे म्हणे ते. मग तेव्हापासून आणत असतो मी फुलं तोडून तिथून. हो, तर मग मी तिकडे फिरले किती वेळ. मॅ म्हटलं असू दे कोणाचं, पण मला तिथून काही कोणी आवाज नाही दिला, काही नाही दिला. मग मला असं वाटलं बाई असं कोणाचं हे पडीत असं म्हटलं. त्याच्यानंतर आली बाई घरी. सारे इकडे पाहतो तर कोणीच नाही. हां, मग गेली स्वयंपाक घरात. पाहतो तर ह्या पसारा तिथं पडला. बापा बापा, पाय ठेवाले जागा नाही. जसा जराशी ते किचन सप्पा करजो. हां, जराशी तिला चांगली बनवजो. तुला गमते काय त्याच्यात? हां, आमच्यासारख्याला तर एक दिवस नाही स्वयंपाक करावं वाटत तिथं. गीताबाई मी म्हटलं येईल किचन, म्हटलं थोडेसे चांगले करून दे जा म्हटलं. त्याला की कलर गिलर द्यायला लागते दुसरा, थोडीशी पद्धतशीर करायला लागते तिले. अहो, पण तो जेव्हा करन तेव्हा करन, पण तुझ्या साफसूफ तर करणं काम आहे ना. तो दिनच जेव्हा होईन तेव्हा त्याच्याकडून. सारं एकायनंच केलं पाहिजे काय? पण आपलंही काम आहे. आता तू त्याला सप्पा कर बरं, कशी साजरी दिसते तिथं. हा गीताबाई, करतो मी. तुम्ही तोंड धुतलं काय? चहा करून आणतो ना. चहा कर, पण पहिले आंघोळ कर. आंघोळ कर, ब्रश कर पहिले. ते तोंड नाही धुतलं अशा उष्ट्या तोंडानं चहा नको करू माझ्यासाठी. मला चालत नाही असं. मी बिना आंघोळीचं काहीच नाही करत असतो घरात. तू पहिले आंघोळ कर आणि त्याच्यानंतर मग माझ्यासाठी आण चहा करून. स्वतःही घे मलाही दे. गीताबाई, मी चहा तशीच पेत असतो. आता बरोबर आहे ना, तुला सासू नाही सासरे नाही तर तू तशीच पेत. सासू असते तर मग समजलं असतं. कशी तिनं 5 वाजता उठवलं असतं तुले, आंघोळ करायला लावली असती, तेव्हा स्वयंपाक घरात ढसू दिलं असतं. हात नाही लावू देत म्हटलं सासवा स्वयंपाक घरात जाऊन. हां, नाही तर मग म्हणशील नाही, निदान सासू होतं पद्धतशीर वागाव. सासू नाही म्हणून काय झालं? कधी कोणाच्या घरी जायला लागते आपल्याला, कधी आपल्या घरी कोणी येते. सवय नाही पडत काय अशीच? बेकार सवय लागते मग माणसाले. ते आईच्या घरी असेच करे काय सगळेजण? नाही, मी उठच नाही लवकर. मग यायच मला चहा आणून दे, म्हणून मला चहा करायची काही सवय नव्हती कोणासाठी. सुरुवातच इथून झाली. आता काय करावं? आता जाय कर. का रातच्यानं फिरायला गेली होती काय तू कुठं? नाही गीताबाई, फिरायला नाही गेली होती मी. मग असं एवढ्या नव्या कोऱ्या साड्या घालून कोण झोपते बाबा? ही साडी कणी गीताबाई येई ना म्हटलं मला रात्री घाल म्हणे. हा, साडी घाल म्हणे तुला रातच्यानं? पागल झाला काय तो काही? ही साडी त्याला आवडते कणी, मला म्हणे घाल म्हणे. अहो, पण आवडलं का काही? हो, दिवसानं घाल म्हणते कोणी, रातच्यानं कोण म्हणते बाबा? जाऊ दे, तुमची गोष्ट तुम्हाला माहित. घे कर बरं, कर उरको पटपट. हा गीताबाई, करतो. बापरे, सुशीलाबाईपेक्षा हेच कोणती गीताबाई कमी बारी आहे? हे बरोबर आहे. माई सणावर बाई एवढी तुफान आहे. तुफान बाईला जर ह्या बाईनं कंट्रोल केलाय तर हे बाई कशी असन? सांभाळून राहायला लागते तुला आता मीरा. हा, मला ना असं कोण सतावलं म्हणजे असं वाटतं का फालतू चालला ह्या माणूस. किती काही चांगला असं, मग काय करू त्याचं? मस्त झोपली होती मी तर 11 वाजेपर्यंत झोपतो चांगली. यायला काय माहिती आहे असं सांगू काही मी 11 वाजेपर्यंत झोपतो म्हणून? ते कोण म्हणून बापा एवढा वेळ झोपतो तू? चला आता करतो पटकन. आता आंघोळ करायला लागते पहिले, मग करायला लागते मला चहा. पहिले तोंड धुतो, आंघोळ करतो, मग चहा बनवतो. आजी, चिप्स घेऊन दे ना मला, चॉकलेट घेऊन दे ना. चिप्स घेऊन देऊ तुले? चॉकलेट घेऊन देऊ? अरे बाबू, त्यांना दात खराब होते, खाऊ नाही म्हणते. मागल्या दिवशीच तर एवढं सांगितलं रे तुले. शाळेतही म्हणते तुझी मॅडम खाऊ नको बाबू, चॉकलेट खाऊ नाही, तरी चॉकलेट खातो म्हणतं. नाही, मला पाहिजे चॉकलेट घेऊन पाहिजे, चिप्स घेऊन पाहिजे. अशी जिद नाही करा. मस्त वरण भात केलाय, जेवून घे मस्त, पोट भरते त्यानं. दुकानातलं खाल्ल्यानं पोट भरते काय रे बा त्यानं? मला पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे. हो तू बाबा, भल्ली जिद करतो बाबा बनते तू. तिलेच ऐकतं माधुरीले तू. हा, ते 2 धपाटे देते कनी तर तू सरकार राहतं. जेवणही करतं आणि शाळेतही जातं, सारच करतं. मला पाहिजे. आईजवळ कुठून नेऊन देऊ रे तुले? तू आहे का घरी आहे का? गावाला गेली ना ते? हा, तिथं नेऊन देऊ का तुला आताच्या आता? मी का शक्तिमान आहे का अशी उडत जाऊ ना तुला नेऊन देऊ तिथं? बाबू, गाड्या बंद आहे म्हणते आज. सगळ्या गाड्याचा संप झाला म्हणते रे. एकही गाडी चालू नाही आहे म्हणते. हा, वाघ आला म्हणते, वाघ तिथं. तर लोक नाही आहे म्हणते तिथं. मग आपण तिथं जाईन, वाघ आपल्याला खाऊन घेईन. म्हणून आपण जाऊ नाही तिथं. हा, माय बंटीला वाघ खाऊन घेईन, आजीला खाऊन घेईन. मग आपण कसं चॉकलेट कशी घेऊ, चिप्स कसे खाऊ?
आजी घेऊन देत नाही, चिप्स घेऊन देत नाही, चॉकलेट घेऊन देत नाही. खाऊन सांगतो रे दादा, खाऊन घे ना मग जरासा वरण भात खाय, मी चारून देतो माझ्या हातानं. नाही पाहिजे. आई काय झालं, काय म्हणते या? अरे गोपाल, ह्या काय म्हणते, मला म्हणते चिप्स घेऊन दे आणि चॉकलेट घेऊन दे म्हणते. याले म्हटलं मी खराब असते म्हटलं, ते खाऊ नको म्हटलं, किडे होते म्हटलं पोटात. खाऊ नाही म्हटलं, ते दात खराब होते म्हटलं त्यानं. तर नाही म्हणते घेऊन दे म्हणते, आणि नाही म्हटलं तर आईजवळ नेऊन दे म्हणते. सांग किती चत्र आहे रे ह्या, आईजवळ नेऊन दे म्हणते मला, हा नाही तर घेऊन दे म्हणते. आई त्याचं सारं नाटक होईये, त्याला माहित आहे आई काही घरी आहे नाही आपली. आपल्याला जे मागितलं ते घेऊन भेटतेस आता. त्याची आई असली म्हणजे त्याला जोडपे देते. हा आता कोण दिन त्याला जोडपे, त्याला माहिती आजी तर घेऊन देतेस आपल्याला. आई आता ते येईपर्यंत तुला घेऊन देणंच आहे, नाही तर तुला दिन त्रास. मग काय करू, घेऊन देऊ का याले, घेऊन देतो मग. असं करतो, 2-4 पॅकेट चिप्साचे आणि चॉकलेटचे घेऊन येतो, नाही काय देता येते मग एक 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 याले काढून. नाही नाही एवढं नको आणू, त्याला दिसते आणि समजते, तो एकही ठेवत नाही, पुरं खाऊन घेते म्हटलं सोबत एक काय ना. मग काय करू रे, दुकान आहे एवढ्या दूर, अन मला 17 डाव झाले पुरण काय, घरातले काम धंदे टाकू आणि काय तिथंच जाऊ काय याच्यासोबत. आई मी आणून देतो, टेन्शन नको घेऊ तू. मी या काय थैले घेऊन येतो, तुला जे जे द्यायचं आहे याने अलगत काढून देत जाजो, याला दाखवतो नको फक्त. हा हो ठीक आहे, तसं कर मग, तू घेऊन ये. मग तेवढं हे वाचते रे बाबू, तू कसा गाडीनं चालला जाशील आणि मला पैदल पैदल एवढा दूर जावं लागल, आणि ह्या 17 डाऊन येईन मग एक डाऊन येईल का. त्याच्या आईला येऊ दे, त्याची आई त्याला सांगते मग कसं काय काय खाणार आहे तिथं. नाही आईला नाही सांगू नाही, आई मारते आई. बरं आहे ना, तुला मारते आई तर, आजी लाड करते तर तू आजीला त्रास देतो. हा मग आई मारते तर बरं नाही काय, चांगली जोडपे देते मग. ते कसा चॉकलेट खातं ना चिप्स खातं तर चांगलं घरचं खाव, चांगलं नसते ते दुकानातलं. त्यानं जंत होते, त्यानं दात खराब होते, समजत नाही तुला. तुला समजत नाही, तू घेऊन देत नाही, मला घेऊन देत नाही तू आजी. घेऊन दे, काहीच नाही होत, चांगलं असते ते. हो मला समजत नाही, तुला समजते मोठं, लयच हुशार आहे तू. हा मला सांगते तो, मला समजावते तो. आता पाहिजे गोपाल, आई मी काय बोलू, तुझ्याच लाडाचा परिणाम होतो. ते माधुरी कडक ठेवते म्हणून बरं तरी आहे, नाही तर तो मला ऐकत नाही, म्हणजे त्याच्या बापाला ऐकत नाही. सांग बरं राजा, सारे जण तुला भेटे म्हटलं, गोपाल दादाचं नाव घेतलं का पटकन असे करते, आणि ते पोरग तुला भिऊन नाही राहिलं. आई बापाला काही पोरग भिणं असे जरुरी नाही आहे. आता तो सध्या लहान आहे, तर त्याला काय माहित बाप काय चीज असते म्हणून. मोठा जसा जसा होईल तसं तसं त्याला समजन. याला घेऊन जाऊ काय मग आणण्यासाठी? त्याला नेशील त्याच्या समोर आणशील तर मग त्याला माहित नाही काय. आणतो मी बरोबर, त्याला काय दाखवतो. चल रे बंटी, चल आपण चॉकलेट आणू, चिप्स आणू, चाल बरं. हा येतो बाबा येतो, चॉकलेट घेऊन दे बाबा, चिप्स घेऊन दे बाबा. आई येतो मी, काय येतो 10 मिनिटात घेऊन येतो सगळं, आणि मग जातो दुकानात. हो ठीक आहे, ये मग. पाहिजे रे गोपाल, सरकार धावत निघते बापा दरवाजातून, गाड्या येते. हा गाड्या सारख्या जोरानं येते म्हटलं, गाडीवाले काही आरामानं गाड्या चालवत नाही, कुठं येऊन जाईन गाडीत, जाय पटकन त्याच्या मागत जायला लागते बापा. थांब रे बंटी, चल थांब तिथंच. थकली बापा, ह्या लेकराले वागू वागू मोठं थकते. घरातले 10 कामं करणं पुरते, पण हे एक लेकरू नाही सांभाळणं पुरत बापा. ते माधुरीच होय, ते याला जागेवर आणते, हा 2 लावती आणि लाडही करते, खाऊ घालते घरातलं, पार खाते सट. मांगल्या दिवशी खायच नाही, आता सार खाते घरातलं, भाजी पोळी वरण भात सारं जेवते आता. काहून शांताबाई, तब्येत नाही का तुझी बरोबर, बसली आहे? नाही व गंगा, तब्येत गिब्येत बरोबर आहे बापा माईवाली, काही नाही झालं मले. बसली म्हणजे आता कामं झाले घरातले, बसली. आता बसू नाही काय बिचारा बरोबर, त्याच केले काय सारे कामं. काहून माधुरीची तब्येत खराब आहे काय, जमत नाही का तिचं? नाही हो, माधुरी घरी कुठं आहे, माधुरी गावाला गेली, कालच गेली ते गावाले. तिच्या आईची तब्येत नाही म्हणे चांगली, तर जाऊ काय म्हणे. मी म्हटलं जा ना बापा, म्हटलं जाय, ती आईची तब्येत होईपर्यंत राय म्हटलं, चांगली होईपर्यंत. माधुरी गावाला गेली आणि तो बंटी तर घरीच आहे. व आताच तर दिसला मला, तो न गोपाल चालले होते बाहेर. मला म्हणते गंगा आजी कुठं चालली म्हणते, मी आता तुझ्याच घरी चालली. तुझी आजी आहे का म्हटलं घरी, तर हो म्हणते. असं म्हणते काय, अहो मोठं बदमाश झालं ते, असं बोलते व फुटाण्यासारखं का काय सांगू तुला आता. हा ते माधुरी त्याच्यावर 2-4 लावते, आपल्याला कदर येते बिचारे, पण काय करतं, कदर केली तर लेकरं ऐकत नाही. तुझ्या घरी तरी नातू होऊन गेला व, हा 3 वर्षाचा नातू होऊन गेला तुझ्या घरी. माझ्या घरी तर अजून पाय हालाचं काम नाही बिचारे. मै सून तर काही मनावरही घेऊन राहिली गोष्ट. होईल ना व, तिच्या लग्नाला 2 वर्ष झाले, हिच्या लग्नाला 3 वर्ष झाले माधुरीच्या मैच्या. अन ह्या 2.5 वर्षाचा ह्या झाला आता बाबू. असं 2.5चा झाला काय ह्या, म्या म्हटलं झाला काय 2-3 वर्षाचा. नाही 3 वर्षाचा वाच आहे अजून, 2.5चा झाला. आता त्याला शाळेतच टाका लागते, 3चा झाला म्हणजे मग त्याला टाकन ना, शाळेत टाकन ना. मग आता तर जाते काय ना तू अंगणवाडी? हो जाते ना अंगणवाडी, तिथेही लेकरं खेळवानते. माय मोठा बदमाश आहे या. गरीब लेकरं राहते कणी, तेले मार मुदाड करते, आणि बदमाश राहिले म्हणजे मग तेले भीती.
मारते म्हणते मले. म्या म्हटलं हा तू मारतं तर म्हटलं बस ना, काऊन उभी आहे. हो बसतो ना हो शांताबाई, सून करून राहिली का मग. म्या म्हटलं चल बाई येतो म्हटलं जराशी शांताबाईच्या घराकडून म्हटलं. आता इले काही कामं नसन म्हटलं, सून करते म्हटलं हिची. मला काही माहित नाही का माधुरी गावालाच गेली म्हणून. मी कालच गेली. यानं गोपालनं बस स्टँड पर्यंत नेऊन दिलं तिले, आणि मग ते गाडीत बसून चालली गेली. यानं नेऊन नाही दिलं काय तिच्या आईच्या गावाले. नाही तो म्हणे दिवस तुटते म्हणे पुरा. मग मग तिला म्हणे चालली जाय म्हणे तू, गाडीत बसून देतो म्हणे. तर मग ते चालली गेली बाई. असं असं हो काय होते आता आजकाल जातेस. पोरी सोरी साऱ्या बाया एकट्या दुकट्यात जाते आता, सारेला समजते आता. जाणं येणं सारं समजते. मग नाही तर काय, तर गाडीत कोणतं भेव राहते. एवढे मोठे लोक राहते, सारं राहते ना. मी काय म्हणतो शांताबाई, आता हे आपल्याला सातू गितू करा लागत ना हो नागपंचमीसाठी. कधीची आहे हो नागपंचमी, मला तर ध्यानातच नाही बिचारे गोष्ट. या घरातल्या कामात आणि याच्यात तर मला काही डोक्सच नाही चालत बिचारे. आतापर्यंत रुपालीचं चालू होतं, आणि आता ही माधुरी गेली त्या पोराचं लागलं माय मागं. झालं हो रुपालीचं बरोबर, गेली आता तर. चांगलं आहे म्हणते घरी. हो चांगलंच आहे. आता कसं आहे हो, मनानं कर नाही तर आपण करून दे. सासू म्हणजे शेवटी सासूच राहते नाही काय. तर तिला म्हटलं बाई सासूचा काही एवढा लोट घेत नको जाऊ म्हटलं. ते आपण जे जे होते सगळं करत जाय, बोलायला काही जागा देत नको जाऊ म्हटलं. असं समजून सांगितलं. पण हे मच्छी पोट्टी जराशी हेच आहे ना हो. पहिल्याचीच आहे जराशी तिडक पर मी ते. मग नाही तर काय, तर तिला मी 1000 डाव सांगतो, चांगली वागत जाय बाई, चांगली वागत जाय बाई. पण आता पोरीचाच दोष राहते काय हो, सासूचाही राहते ना. हे काही करते तर ते काही करते. दोघी सारख्याला सारख्या झाल्या म्हणजे निपते काही यायचं. अलग कोण नाही राहत. मग अलग राहावं नाही पटत दोघीचं तर. एकच एक पोरगा आहे बाई त्याइले. हा, आणि आपण म्हणावं का त्याइले आपलं शोभते काय. त्याइले जे पटन ते करतील ते त्याच्या घरात. आपण कायले म्हणत बसा अलग व्हा नाही तिल्लग व्हा म्हणून. व्हा नाही तर नका हो बापा, तुम्हाला पटते तसं करा. नाही तर मग मायनस म्हटलं अलग व्हा तर अलग व्हा लागलं म्हणून बापा. हो ना बिचारे सांग, मैची जराशी सोडत नाही मला. तरी मागल्या दिवशी त्या घरी झालंच होतं कनी. सून चालली गेली तिकडे, पोरगी चालली गेली, सारे गेलेच होते कनी. मग कुठं ना कुठं त्या स्वभाव खटकलाच ना त्याइले. हो लोकांचं तर असं आहे का, बोललंही नाही पाहिजे. सुनीले असंच वाटते, पोरीले असंच वाटते, नवऱ्याला असंच वाटते, सारेला असं वाटते का बोलली नाही पाहिजे म्हणून. बोल मग कधीची आहे म्हटलं नागपंचमी. 17 तारखेची आहे ना हो नागपंचमी. तर म्हटलं सातू भाजून आणा लागते, आणि फुटाने आणा लागून म्हटलं भाजून. तर त्याच्यासाठी आली होती मी. तर कुठं टाकतं म्हटलं फुटाने गिटाने भाजाले. आता तर कोणी नेऊ भाजणार, कुठं जातं भाजाले. माझं तर मन झालं तर काही विकत घेऊन या. विकत आणतं म्हणतं काय मग यावर्षी फुटाने. आणि मग सातूचं व सातू घरी भाजून घ्या, अन्न चक्कीवर घेऊन जाऊ दडाले. काय जातं आता भाजाले. कोण राहिलं आता. ते होती एक तर ते तर चालले गेले बाई. ते केशवराव होते आपल्या गावात. तर ते नवरा बायको होते तर मला वाटते पुरीच्या शेजारी गेले वाटते. हो त्याच्या कोण होई नाही ना इथं, आता म्हातारे झाले होते ते. आता चालले गेले मग पोरीच्या शेजारी, पोरगी करणारी आहे तर. हाव ना, मग आता कोण करण. आता कोणी करणार नाही काही नाही. म्हटलं घेऊन येऊ बाई 1-2 किलो इकत म्हटलं. खायलेच कोण पाहिजे हो घरी. पहिले आपण खाऊ, आपली लेकर लहान होते तर खाये. आता त्या सुनाही खात नाही बिचारे. तेच लेकर आपले मोठे झाले आता तेही खायला पाहत नाही. आणि आपण काय मुठभर घेतो, आपल्याला चावत नाही. बाजारातून घेऊन येऊ म्हटलं आता. तसं करू मग. ह्या हप्त्यात बाजारात कधी जाशील तर मला आवाज देजो. आपण चाललो जाऊ या हप्त्यात आणि घेऊन येऊ. फुटाने घेऊन येऊ तिकून. आणि काय काय सामान लागते आपल्या इथं काही आहे नाही आहे ते घेऊन येऊ. मग मी गुड गिड सगळं घेऊन येईन. माझ्या घरी गुड नाही बिचारे आता. आणि तिकडचाच गुड तर चांगलाही लागते. दुकानातला आणतो कोणी थेटा सर्व गुड राहते निरा. ठीक आहे ना. तर चाललं जाऊ. मला काय सोबती असलं तर जातोच मी बाजारात. आणि हे नाही तर मग काय हो माणसं आणते. एक आणते भाजीचं तर एक नाही आणत. झालं त्या वावरातलं निंदण गिंदण खात गीत देणं झालं सारं. हो झालं, सगळंच झालं. पोरगं चाललं ट्रॅक्टरवर, बाप चालला वावरात. आम्ही आहे बाई घरी 3 टिकल्या. टिकल्या काय करण हो तिथं. तरी जरासं जाऊ आपल्या माणसाच्या मागं. मी जातो बाई कधी कधी, कधी मध्ये जातो. आणि थोडंसं काही असलं तर मग दोघं मिळून आता 1-2 बाया सांगितल्यापेक्षा थोडंसं असलं तर करून घेऊ आपण घरच्या घरी. माहिती हे नाहीच म्हणते मला. कायले म्हणते राहू दे ना म्हणते. मग माय दुखते कनी. अजून मग म्हणते तुले तिकडे 200 रुपये वाचवा आणि इकडे तुले 500 रुपये लावा म्हणते. तसं तर आहेच मग ते. हे पोट्ट अडलं होतं आता बंटी. चिप्स आणि चॉकलेट पाहिजे म्हणे. तर गेला बाई गोपाल त्याला घेऊन शेवटी. आलती हो मग चित्राबाईची पोरगी चहा पाण्याले. बोलावलं होतं मग त्या. नाही ते त्या दिवशी आली होती, दोघी मायली आल्या होत्या त्या. साड्या आणाले का काही गेलत्या तर आल्या बाई. उभ्या राहिल्या, बसल्या नाही ना काही नाही. हा म्हटलं बाई चहा घ्या पाणी घ्या. तर नाही म्हणे आता आलो म्हणे असंच उभ्या भेटाले. आणि मग चालल्या गेल्या. मग येतो म्हणे तर आल्याच नाही. मग मला दिसला ह्या सुने. मी म्हटलं हे आला म्हटलं बाई घ्याले. तर माया सुन्या म्हणजे ह्या माया हे नाही का माझी पोरगी रुपाली. तर रुपालीचा माम सासरा.
आता ओळखीचाच आहे तर आम्ही त्याला असंच म्हणतो म्हणा. तर तो आला. मग गेली बाई मी तिथं. मी म्हटलं बाई आता आपल्या पोरीचा माणसासरा होय, बोलावलं नाही तर कोशी येईन म्हटलं आपल्या घरापर्यंत, म्हणून गेली बोलावाले. असं मग आले नाही काय? नाही मग त्याची निघाची झाली होती तयारी. निघाची तयारी झाली तर तो काय म्हणे मग, नाही म्हणे शांताबाई आता जातो म्हणे, मग आता पुढच्या वेळेस येईन कधी म्हणे तर तवा येईन म्हणे. मग हा आता घई घई काही बोलवू नका म्हणे, मी स्वतःच येईन म्हणे, तुम्ही मला बोलावलंही नाही तरी चालते म्हणे. मी म्हटलं बरं बापा मग ये जा म्हटलं, आता नाही आता येत तर मग काय म्हणू त्याला जबरदस्ती येस म्हणू काय मग माझ्या घरी. मग येजो बापा याच आहे तर हो काय करण मग, नाही येत म्हटलं तर राहिलं बापा. चाल मग येतो मग मी शांताबाई, तू बाजारात जाशील का नाही तर मला आवाज देजो फक्त, मी राहीनच तयारीत तशी, पण मला आठवण राहते ना नाही राहत तर जराशी सांगजो का चालव म्हणून गंगा. चाललं जाऊ मग आपण. हा चाललं जाऊ ना. मला एकटीला चहा दिला, तू नाही घेत काय चहा? तू इथं घ्यायचीच आहे, आंघोळ करून आली सारखी तर घे जरासा, गरम गरम चांगला लागते. नाही घेता बाई, मी लय वेळ झाला म्हणजे नाही घेत असतो चहा. मला सकाळी भेटला तर पेतो मी 9 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत. आता 10 वाजून राहिले ना, मग मी पेत नाही, कंटाळा येते मग मला चहा करायचा, तर करतही नाही पेतही नाही. वा रे वा पोरगी, आतापासून अशी कंटाळा करशील तर कसं जमन तू या? हा जमतेम लग्न झालं नवीन आहे, हा वय काही लय नाही, आणि आमच्या एवढ्या वयात गेली म्हणजे काय करशील बापा? मग घरी कामानी करे वाटते तू, काहीच आहे ना तू यायच करे वाटते सगळं. गीता ताई ते कसं आहे, मी एकटीच आहे का नाही, मग किती जण आम्ही 3 जण होतो घरात आमच्या. मग आई काय करे, मी उठायच्या पहिले सगळे काम करून घे आणि मग चालली जाय जंगलात. मग मी काय उठो आपली आरामानं, मला वाटे तेव्हा उठली का मग चहा नाही करो, आंघोळ करो, ब्रश करो आणि जेवण करून घेऊ. जेवण केलं का मग अजून झोपून जाऊ दुपारी. काय करून मग मैत्रिणी आल्या तर त्याच्यासोबत गप्पा करू. म्हणजे कामं गिमं शिकवली काय तुझी आईनं तुले? फक्त म्हणजे स्वतःच करून घे समोर समोर. आता हे पोरगं असं भेटलं म्हणून बरं झालं, आणि खटला भेटला असता तर मग काय केलं असतं? खटल्यात निभत नाही हो बाई असं. हा खटल्यात मनमर्जीने चालत असते, सगळ्याच्या मतामतानं घ्या लागते. नाही माझे आई बाबा खटल्यात देऊनच नव्हते राहिले मला. काऊन का त्याला माहित आहे ना आपल्या पोरी कोण काम नाही होत एवढं, म्हणून मी दोघा तिघाचं करू शकतो, लय जणायचं नाही होत बा माझ्याकडून. असं म्हणूनच व म्हणूनच हेच राज आहे का एवढं वय झालं त्याचं सोन्याचं तरी तुझ्या आईबाबानं विचार नाही केला ना देऊन दिली पोरगी. त्याला माहित आहे पोराजवळ सागरं बरोबरही आहे आणि आई वडीलही नाही आहे, टेन्शन नाही कोणा गोष्टीचं. थोडंसं वय वाढलं तर माणूस समजदारी होऊन जाते, अशीच आहे व ती गोष्ट. नाही गीता बाई अशी गोष्ट नाही आहे ती. मग तू सांग मला कोणता फायदा झाला मग? त्याचं वय जास्त असल्यावर एवढ्या कमी वयाची पोरगी त्याला जर दिली तर कायसाठी दिली बा? माझ्या आई बाबाला त्याचा स्वभाव पटला होता म्हणून माझ्या आई बाबांना दिली. अहो याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या स्वभावाचे पोरं पडले आहे, असं थोडी आहे चांगले नाही आहे म्हणून पोरं चांगलेच आहे पोरं गिरं. पण ते मला माहित आहे, ते आता तू काही मला सांगशील नाही पण मला सारं माहीतच आहे. अरे मीरा, काय म्हणते, कायची केली भाजी, केली स्वयंपाक काय केला? स्वयंपाक व्हायचाच आहे अजून. अजून स्वयंपाक व्हायचाच आहे? गीताबाई आता चहा पिऊन राहिली कोण? आता उठली वाटते. हो रे आताच उठली, डोकसं दुखून राहिलं होतं राजा, काय करू तर झोपलीच राहिली. आता जाग आला मले, आता जाग आला तर मीराले म्हटलं बाई चहा दे म्हटलं 1 कप करून, तर तिनं चहा आणला रे. सकाळीच पासून बिचारी कामं करून राहिली. काऊन गीताबाई, बरी नाही का तब्येत तुझी? बरी नसेल तर चल दवाखान्यात नेतो, आपल्या गावात चांगला डॉक्टर आहे. नाही नाही तब्येत गिब्येत बरी आहे माई, आता कसं आहे होते चालूच राहते. ते कसं ह्या गावातलं पाणी त्या गावातलं पाणी, ते सर्दी आणि भनभन लागते कणी, आणि त्या घरी तो एवढा मोठा बेड आणि हे ते पाहिलं, मस्त झोप येऊन गेली मला, चांगलीच झोपली बापा मी. आता झोपली तर मला जागच नाही आला. आता 10 वाजता जाग आला, तेच तर मला मीरा नावात दिला. बाई उठत नाही काय म्हणते तुम्ही? मीरा कायची कोण राहिली मग भाजी? सांग ना मग, आणून देतो ना काही भाजीसाठी. गीताबाईला विचारा ना कायची भाजी जेवता म्हणा, मग त्या म्हणून ते भाजी करतो मी. हो गीताबाई, कायची भाजी जेवतो तू? कायची आवडते तुले? मी कायच्या भाज्या खातो सुनील, तुला सांगतो मला असं कोणा भाजीची चव नाही आहे. भाकरराव भाजीराव प्रेमानं तू जे खाऊ घालशील ना ते खातो मी. बरं आणतो मग कारले. कारले कारले नाही कारले नको आणू बाबा तू. मला माहिती आहे गीताबाई तुला कारले चालत नाही, पण त्या काय म्हटलं तू प्रेमानं जे खाऊ घालशील ते खातो मी, म्हणून म्हटलं का आणतो बा आता कारले. मग नाही रे बापा, प्रेमानं मला एवढे कडू नको खाऊ घालू, का मी कडू होऊन चालली जाईन इथून. मी काय म्हणतो सुनीलची, पनीर आणा, पनीरची भाजी करतो मी गीताबाईसाठी. पनीरची भाजी करता येते तुले? नाही तर मग त्या दिवशी ते याची भाजी जाऊन ठेवली होती तशी जायशील तर नाही ना? नाही जायत रे, एखाद्या दिवशी होऊन जात असते गलती. हा नवीन 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 आहे ते, आता होऊन जाते गलती एखाद्या डाव. मग का रोजच होत असते काय? ये चहा पेता काय? मीरा आण अर्धा कप याच्यासाठी, यालाही देतो. नाही गीताबाई चहा नाही पित मी आता, मी कोणाही टाइमला नाही पित चहा, एखादा डाव पितो. सकाळी मी गेलो तर मीरा झोपलीच होती,
तर मी म्हटलं आता हे उठून म्हटलं काय तर तिच्याही मागं कामं राहते राहू दे म्हटलं आता येतो मीरा पनीर घेऊन करजो मग चांगली भाजी पालक पनीर बनवतो का पनीर मसाला बनवतो मी काय म्हणतो काकीले ना काकाले सांगून दे जा जेवाले इकडेच जेव जा म्हणा आज म्हणा आणि अजून काय बनवू मग आता वरण भात लावून दे तू आणि भाजीनं पोया पनीरची भाजी आणि पोया एवढं बनवून घे मग गोड बनवू आपण उद्या नाही तर मग संध्याकाळी बनवू एवढ्या लवकर हाकलतोय काय रे मले हा सध्या जात नाही मी नाही तर मग मशीन गीताबाई चालली जाय आता मला पाहुणचार करून खाऊ घालून देशील ना नाही हो गीताबाई हाकलतो कायले मी तर म्हणतो राय 8 दिवस राय 15 दिवस राय महिनाभर राय मी काहीच नाही म्हणत बा येतो मी मीरा गीताबाई येतो हा भात हो ये ते दुकान गिकान कसं चालू आहे रे मस्त चालू आहे गीताबाई मस्त नेहमी सारखंच चालू आहे बरं ठीक आहे ये मग तुम्ही कोण सांगितलं नाही गीताबाई काहीच येईल काय सांगू त्याले कायले सांगू त्याले मी एवढ्या गोष्टी नाही मी एवढ्या उशिरा उठली असं तसं काहीच नाही सांगितलं तुम्ही बाई मी मोठी आहे मला शोभते का अशा गोष्टी सांगणं त्याले हा आज मी उद्या सुदर्शी नसतो तुमच्या दोघात मी भांडणं लावायला थोडी आली बापा मी सुखाचे 2 दिवस राहायला आली तुमच्या घरी गीताबाई हे म्हणते ना गीताबाईला चांगले आहे म्हणते खरोखर चांगले आहे तुम्ही आज मला कळलं का खरंच आज तुमच्या ठिकाणी जर महिना नसती ना तर आज घरात भांडणच झाले असते हे मला खूप बोलले असते आणि त्याही बोलल्या असत्या तुम्ही तरी काहीच बोलल्या नाही समजूनच सांगितलं अरे बाई समजल्यानं समजत असते अन इकडे तिकडे हे केल्यानं वाढत असते मग एकामेकाविषयी रागही वाढते माणसाच्या मनात अन भांडणही होते त्याच्यापेक्षा नाही सांगितलं तर आता त्याला माहीत नाही झालं काही तर त्याच्या मनात राग राहिला का तुझ्याविषयी काहीच नाही पण आता तो तुले बोलला असता माझ्यासमोर तर तुला किती ठेस पोचली असती त्या माया राग केला असता त्यानं तुझ्या राग केला असता मग मी गेली असती त्यानं अजून तुले बोलला असता हा गीताबाई मला समजलं मी आता उद्यापासून माहिती आहे लवकर उठत जाईल हो लवकर उठत जाय त्याला चहा देत जाय तू चहा घेत जाय चहा नसन प्याचं तर गोष्ट अलग आहे नका पेत जाऊ काही हे नाही का चहा पेलच पाहिजे पण सकाळी उठत जाय घराला फळा लावत जाय अंगणात पाणी टाकत जाय रांगोळी टाकत जाय काय कसं आहे आजूबाजूनं लोक जाणं येणं येते करते दिसून पडते आता कसं दिसत असन लोकाईले ओसं अंगण दिसत असन सारं का पाय बाई इच्छेसून उठत नाही काय असं होते ना ते त्याच्यापेक्षा आपण आपल्या यानं जर केलं तर कायले कोणी बोलते ना म्हणते हा गीताबाई समजलं मला आता करन मी अन तो कप द्या इकडे थंडा होऊन राहिला सारा चहा सारा थंडा होऊन गेला तर पेला नाही तुम्ही द्या मी गरम करून आणतो त्याला डबल बरं आण बरं हे बाय खरंच थंडा झाला पुरा कप थंडा झाला आता म्हणत नव्हती मी तुले पिऊन घेत होती पण त्या म्हटलं आता तर दे मग आण गरम करून